थोडा इथं संबंध केंदूर गावचा आहे. ज्यावेळी वलीबाबाची यात्रा असती त्यावेळी वाड्या वस्त्यावरून रानातून गुळाचा आणि चपातीचा मलिदा करून या ठिकाणी प्रसाद म्हणून प्रत्येक नागरिक इथे येऊन नतमस्तक होऊन आशीर्वाद मागत असतो. म्हणून ह्या गावचं मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाज असेल यांचं जे नातं हे प्रेमाचं आहे, आपुलकीचं आहे. आणि म्हणून हिराबाईंनी सांगितल्याप्रमाणे हा समाज यापूर्वी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता, तुमच्या कामाच्या जोरावरती, तुमच्या स्वभावाच्या जोरावरती. आणि ह्यापुढे देखील हिराबाईंनी आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की हा समाज निश्चितपणे मागच्यापेक्षा अधिकच्या ताकदीने तुमच्या पाठीमागे उभा राहील, अशा प्रकारची आम्हाला देखील खात्री आहे. आणि यानंतर साहेबांना विनंती, कृपया आपण आपल्या बरोबर व्यक्त करावं. आता ही विधानसभेची निवडणूक लागली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या स्तरावर आपल्या राज्याचे प्रश्न हे चर्चेला घेऊन ते प्रश्न सोडवायचे. केंदूर हे खूप मोठं गाव आहे आणि या गावातली लोकसंख्या पण मोठी आहे आणि सगळेजण एकदम एकीने राहून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे. आता आपण मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मांडला तर मी आपल्याला एवढंच सांगतो, मागच्याच महिन्यात महाराष्ट्र सरकारने निर्णय असा घेतला की कुठल्याही घरातली मुलगी असेल तिला ग्रॅज्युएशनपर्यंत सगळं शिक्षण मोफत, त्याच्यावर कुठलीही फी घेतली नाही. दुसरी एक गोष्ट, आपण शादीखाना या ठिकाणी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. बाकीच्या काही गावांमध्ये शादीखाना ऑलरेडी दिलेले आहेत. मंचरला दिलेला आहे, गोडेगावला दिलेला आहे. तसं आमच्या कार्यकर्त्यांनी कधी शादीखान्याची मागणी केलीच नाही. आणि मुस्लिम समाजातला कुठला तरुण कार्यकर्ता हा प्रश्न मांडायला पुढं काही येत नाही. मी आज तुम्हाला सांगतो की तुमची ही मागणी नक्की पूर्ण केली जाईल आणि त्याचं प्लॅन, एस्टिमेट, साईज हे सगळं तुम्ही करून ठेवा. जर आत्ता झालं तर आत्ता, नाही तर मग आचारसंहितेच्या नंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला देता येतील. आता विकासाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देताना केंदूरला आपण नेहमीच जास्त निधी देतो. आत्तापर्यंत या 5 वर्षात जवळजवळ 92 कोटी रुपयाचा निधी फक्त एकट्या केंदूर गावाला दिलेला आहे आणि त्याच्यामधून अनेक विकासाची कामं अनेक वस्त्यांवर, अनेक वाड्यांमध्ये आपण केलेली आहे. आता केंदूरचा एक मुख्य प्रश्न आहे, तो प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा. तर पिण्याच्या पाण्याची योजना होईलच, परंतु शेतीला कुठून पाणी आणायचं हा प्रश्न आहे. त्याचा सर्वे करण्याचे आदेश पण दिलेले आहेत. त्यामुळं आज जोपर्यंत त्याच्यामध्ये पूर्णपणाने काही स्पष्ट चित्र समोर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर जास्त बोलणं उचित होणार नाही. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. आणि आपल्याकडे सुद्धा शिरूर तालुक्यामध्ये काही या गावांमध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न शिल्लक आहे. तर सगळीच कामं काही एका टप्प्यात होतील असं नाही, तर ती कामं टप्प्याटप्प्यानं आपल्याला हाती घ्यावी लागतील. आणि मला माहिती आहे की थोडीशी
या प्रश्नावर आपल्या काही ग्रामस्थांची नाराजी आहे, परंतु ती नाराजी दूर करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये एक ज्याचं सरकारमध्ये ऐकलं जाईल असा प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून पाठवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.